एकजुटीचं अकोलेकरांच्या एकजुटीचं अकोलेकरांच्या एकजुटीचं अकोल्यात रेल्वे आलीच पाहिजे विकासाचे दार उघडलेच पाहिजे। रेल्वे कृती बचाव समितीच्या जे काय आंदोलन आज आपल्या तालुक्यामध्ये पुकारलेलं आहे आणि ज्यांनी ह्या आंदोलनासाठी पुढाकार घेतला ते आमचे मित्र बाजीरावजी दराडे शेठ असतील, त्याचबरोबर आमचे नेते कॉम्रेड डॉक्टर अजितजी नवले असतील व त्यांच्या सोबतचे सर्व सहकारी। खऱ्या अर्थाने आपण बघतोय की आपल्याला 2020 मध्ये विनयजी अशी माहिती कळाली की आपल्या अकोल्याच्या देवठाण सरहद्दीवरनं आपली रेल्वे जाते आणि अचानक ज्या वेळेस सत्यजित तांबेंनी आवाज उठवला त्यावेळेस मला वाटतं आपण कुठंतरी जागा झालो। तोपर्यंत आपण कोणीच विनयजी आपली चूक आहे आपण ती मान्य करू का आपण कुठंतरी कमी पडलोय। हा अकोला तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे, आरेला कार्य करणारा तालुका आहे, परंतु जर इतिहास बघितला तर या अकोला तालुक्याला प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन केल्याशिवाय मारुतीराव पर्याय नाहीये। बाजीराव दराडे साहेबांची मी ती पत्रकार परिषद ऐकली, त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांनी एकत्र या। त्यांनी त्याचा उपाय सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे। जर रेल्वे आपल्या अकोला तालुक्यातनं जर गेली नाही, जर आपल्याला देवठाण या ठिकाणी जर एखादं स्टेशन भेटलं नाही तर आपल्या हातात देखील अनेक गोष्टी आहेत। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाणी। आज आपण बघतोय कालच 10 डिसेंबर आपल्या भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाला 99 वर्ष पूर्ण झाले। आता ते शताब्दी वर्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि आज आपण बघतोय विनयजी 99 वर्ष होऊन आज सुबलाम कोण झालंय, जिल्ह्यातले बाकीचे तालुके झालेत, परंतु अकोला तालुका अजून लढाई लढतोय। मध्यंतरी आताच कोणीतरी भाषण केलं, संदीप भाऊंनी सांगितलं की ती जी काय प्रोफाईल वॉल असेल, अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ राहिलंय, कॅनलच्या संदर्भातला प्रश्न असू द्या, प्रत्येक गोष्टीला आपल्या तालुक्याला जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर आपण देखील विचार केला पाहिजे का आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पुढे जावं लागेल। मारुतीरावांनी भूमिका स्पष्ट केली, जो कोणी आपल्या अकोला तालुक्याच्या विकासाला जर आडवा येत असेल त्याला आपण आडवा केल्याशिवाय राहायचं नाही, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। हा जो काय रेल्वे मार्ग आपल्या अकोला तालुक्याच्या सरहद्दीवरनं जाणार आहे, या रेल्वे महामार्गामुळे पुढच्या 50 वर्षाचं कल्याण होणार आहे, पुढच्या पिढीचं कल्याण होणार आहे। आज आपण बघतोय पुणे नाशिक महामार्ग हा राज्यात सगळ्यात जास्त ट्रॅफिक असणारा महामार्ग आहे। चाकण MIDC जिथं अकोला तालुक्यातील अनेक तरुण तिथं रोजगारासाठी जातात, ती चाकण MIDC आता दिवसांदिवस वाढत चाललेली आहे। त्याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्रासोबत आपला ही रेल्वे महामार्ग जोडणार आहे, अनेक पद्धतीने आपला विकास होणार आहे। पंडित जवाहरलाल नेहरू विनयजी म्हटले होते का धरणं हे जलमंदिर राहतात आणि रस्ते हे तुमच्या धमन्यांसारखं काम करतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो रेल्वे महामार्ग आहे हा आपल्या तालुक्यातनंच गेलाच पाहिजे। माझं तर असं उलटं म्हणणं आहे, अनेक लोकांनी तर पर्यटनाबद्दल सांगितलं की रेल्वेने पर्यटन वाढेल, मग आपल्या बाजीराव शेठ याच्यात अजून एक प्रस्ताव टाका, कसाऱ्यावर नाही देखील तिकडे शिर्डीला एक रेल्वे महामार्ग जाऊ द्या, अजून चांगला विकास आपला होईल। आसनगाव तळपडे साहेबांनी जो काही सुझाव हे दिलाय सोल्युशन, आपण आसनगाव पासून आणूया। परंतु तळपडे साहेब तुम्ही बघत असाल टिटवळ्याला कसाऱ्याला जे राहणारे लोक CST पर्यंत जाता, वन डे रिटर्न करून येतात, त्याच पद्धतीने जर ही रेल्वे महामार्ग जर झाला तर आपले लोक देखील वन डे करून येतील। एक आदर्श असं आंदोलन आपलं झालं पाहिजे का दिल्लीमध्ये देखील, दिल्लीच्या तख्ताला देखील कळालं पाहिजे का हा अकोला तालुक्याचा आवाज आहे। आणि जर हा रस्ता इथून जर रेल्वे महामार्ग गेला नाही तर मी देखील बाजीराव शेठ तुम्हाला सांगतो, पेसा कायदा असू द्या, जे काय आपल्या मनगटामध्ये दम आहे हा रेल्वे मार्गच होऊन द्यायचा नाही या मताचा देखील मी आहे। त्यांना आपल्या जवळूनच जायचं आहे। पाणी देखील आपण आडूया, जी काय आता पाण्याची जी रोटेशनची बैठक असेल बाजीराव शेठ, तिथं तुम्ही आपण सगळे गेलो पाहिजे। पुढचं रोटेशन या भंडारदरा धरणातनं असू द्या किंवा निळवंडा धरणातनं असू द्या, जोपर्यंत सकारात्मक निर्णय या आमच्या अकोला तालुक्यातील लोकांना मिळत नाही तोपर्यंत एक थेंब देखील या दोन्ही धरणातनं पाणी खाली जाऊन देणार नाही।
हे देखील आपण इथं स्पष्ट करूया. आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात. सगळे पक्षाचे झेंडे आपण बाजूला ठेवलेले आहेत. एक अकोलेकर म्हणून पुढच्या पिढीसाठी हा जो काय लढा आपण उभारलेला आहे, तुम्हाला सांगू इच्छितो, जसं बाजीराव शेटनी सांगितलं, राजकारणात पदं मिळतील नाही मिळतील नंतरचा भाग आहे, परंतु ही जर रेल्वे आपण अकोला तालुक्याच्या जवळनं जर नेली तर निश्चितपणे पुढचं पिढी आपलं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट देखील प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. त्यामुळे या तालुक्यातील तरुणांना विनंती करतो का जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या संख्येने पुढच्या जे काही टप्पे असतील आंदोलनाचे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.